नमस्कार मंडळी, नाश्त्यासाठी झटपट तयार होणारं हे शेवयाचं उपीट कसं करायचं ते पाहणार आहोत. हे उपीट तर अगदी मऊसूत होतं, त्याशिवाय खूप मोकळं असं होतं. चवीला म्हणावं तर अप्रतिम असं हे उपीट आहे. चला बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी हे 2 ताटं शेवयाची घेतलेली आहेत. हे वर्षभरासाठी आम्ही एकदमच ह्या शेवया करून ठेवतो. ह्या अजिबात भाजलेल्या नसतात. जर तुमच्याकडे नसतील तर मार्केटमध्ये सहजपणे ह्या शेवया आहेत त्या उपलब्ध होतात. तर हे सगळ्या शेवया मी अशा छान कुस्करून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 ग्लास पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे आता मी लो केलेला आहे. तूप हलकं गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये ह्या शेवया घालून अगदी मंद आचेवरती ह्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. गॅस फास्ट करायचा नाही. शेवया हलक्या असतात, त्या लगेच करपण्याची शक्यता असते. तर इथे आपल्या शेवया भाजून झाल्यानंतर अगदी कडकडीत पाणी आहे ते यामध्ये घालून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं आपण ह्या शेवया ह्या पाण्यामध्ये छान अशा शिजवून घेणार आहोत. तर बघा, तूप घातल्यामुळे ह्या शेवया अजिबात चिकट होत नाहीत, अगदी मोकळ्या होतात. शिजलेल्या शेवया एका चाळणीमधून अशा गाळून घ्यायच्या आणि व्यवस्थित त्यातील पाणी आहे ते आपण नितळून घेणार आहोत. हे असंच चाळणीवरती ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इकडे फोडणी करूया. तर त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा उडदाची डाळ घालून घेतली, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, त्यानंतर अगदी चिमूटभर किसलेलं आलं घेतलं, पाव चमचा हिंग घालून घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या सुद्धा ह्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं 1 कांदा अगदी बारीक कट करून घेतला होता, तो घालून घेतला आणि व्यवस्थित असा कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. कांदा शक्यतो अगदी चांगला मऊ होऊ द्यायचा, नाहीतर तो उपीटामध्ये मग करकर लागतो. कांदा अगदी चांगला थोडासा मऊ झाल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे. 3 ते 4 काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, ज्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित असं हे आपण अगदी मऊ करून घेणार आहोत. व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नितळलेल्या ह्या सगळ्या शेवया यामध्ये घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ज्यावेळेला आपण फोडणी करतो तर त्यावेळेला तुम्ही बारीक चिरलेलं गाजर, ढबू मिरची, फरसबी, वेगवेगळ्या भाज्या घालू शकता, अख्खे शेंगदाणे घालू शकता. पण इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घालून घेतला आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि बघा, अजिबात पाण्याचं टेन्शन नाही, किती ठेवायचं आहे पाणी, अजिबात ते गीर होत नाही. उपीट अगदी मऊसूत तरी सुद्धा अगदी मोकळं असं तयार होतं. कितीही मोठ्या प्रमाणामध्ये उपीट करा, खूप छान होईल. ह्या पद्धतीनं नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.